सभापती महोदय, सन्माननीय सदस्य, दोन प्रश्न आहेत. सत्यजित तांबे बघा ते कार्यक्रम साहेबांनी पत्रिकेत. महत्त्वाच्या विषयावर या ठिकाणी 93ची चर्चा उपस्थित केलेली आहे. पण मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी लवकर ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये, पोलिसांच्या बाबतीमध्ये, चलनाच्या बाबतीमध्ये जो या ठिकाणी मुद्दा मांडला तो मला असं वाटतं की अतिशय महत्त्वाचा आहे. आणि या मागच्या महिन्यामध्ये 3 वेळा याच्या बैठका झालेल्या आहेत. याच्यामध्ये एकदा बैठक काही उद्योग विभागाचे प्रश्न होते म्हणून माझ्या समवेत झाल्या, जसा हिंजवाडीचा आपण इथे उल्लेख केला. दुसरी बैठक मी आणि प्रताप सरनाईक साहेब एकत्र असताना बैठक झाली. एक बैठक एकनाथ शिंदे साहेबांसोबत झाली. आणि शेवटची जी बैठक झाली ती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी गृह विभागाचे जे ACS आहेत इक्बाल चहलजी त्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठकीचं आयोजन केलं होतं. आणि सगळ्या तांबे साहेबांनी सांगितलेल्या ज्या शक्यता आहेत त्या पडताळण्यासाठी एक समिती देखील राज्यस्तरीय उच्चस्तरीय समिती ही स्थापन केलेली आहे. आणि या उच्चस्तरीय समितीमधनं 30 दिवसामध्ये परिवहन विभागाला आणि गृह विभागाला अहवाल देण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या असल्यामुळं तुमचा चलनाचा जो विषय आहे, म्हणजे चलनाचा विषय तर असं झालेला आहे की गाडी पार्किंग असताना देखील चलनं पडलेली वाहतूकवाल्यांनी दाखवलेली आहेत. त्याच्यानंतर डिवायडर कशा पद्धतीनं शिफ्ट करून चलनं घेतली जातात ही देखील त्याच्यामध्ये चर्चा झाली. त्याच्या पुढे जाऊन 9 सेंटर असताना ती 32 काही ठिकाणी केलेली आहेत. ते कॅमेरे कोणी लावले त्याची देखील चौकशी होते. म्हणजे सन्माननीय सभापती महोदय, तांबे साहेबांनी जो मुद्दा मांडला त्याच्या पुढे जाऊन शासनाने ही समिती नेमलेली आहे आणि त्याच्यातनं एक चांगला पर्याय वाहतूकदारांना निष्पन्न होईल. ट्रॅफिकचा जो मुद्दा आहे, सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की मुंबईसह जी मोठमोठ्या शहरामध्ये ट्रॅफिकची कोंडी होते त्याच्यामध्ये मला सांगताना एक महत्त्वाची माहिती सांगितली पाहिजे की आतापर्यंत 4,94,लाख एवढी वाहनांची नोंदणी झालेली आहे. आणि फक्त मुंबईमध्ये 794 वाहनं ही दर दिवशी नोंदवली जातात. मग ही वाहनं नोंदवली असताना ही सगळी रस्त्यावर येतात आणि ती रस्त्यावर कमी यावीत यासाठी महाराष्ट्र शासनानं पुणे असेल, मुंबई असेल, नागपूर असेल या ज्या मेट्रो सिटीज आहेत तिथं मेट्रोचं जाळं निर्माण करण्याचा एक निर्णय सरकारच्या वतीनं घेतलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे मेट्रोचं जाळं विणत असताना मुंबईमध्ये 393.76 किलोमीटर, पुण्यामध्ये 136.42 किलोमीटर आणि नागपूरमध्ये 83.82 किलोमीटर एवढ्या मेट्रोचा प्रवास भविष्यामध्ये होणार आहे. आणि सगळी जर तुम्ही आकडेवारी काढली, ज्यावेळी ही मेट्रो सुरू होईल ते सुमारे 1.25 कोटी ते 1.5 कोटी लोक या मेट्रोमधनं प्रवास करणार आहेत, जेणेकरून ही सगळी जी वाहनं आहेत ही रस्त्यावर येणं कमी होईल. आता अनेक ठिकाणी प्रकल्प सुरू आहेत. त्या प्रकल्पामध्ये कुठची कामं चालू आहेत ती देखील आपण सांगितली. ती कशा पद्धतीनं लवकर करायची आहेत हे देखील शासनाच्या विचाराधीन आहे. परंतु एखाद्याचं कामाचं जे लिमिट आहे किंवा टाईम पिरियड जो आहे हा 2 वर्ष 3 वर्ष असल्यामुळं काही ठिकाणी ही कामांना वेळ होत आहे. परंतु ही सगळी कामं ज्यावेळी तांबेसाहेब पूर्ण होतील त्यावेळी पूर्ण प्रवास हा सुखकर होईल. वाहनं संथ गतीनं जातात ही देखील आपण मांडलेली भूमिकाही खरी आहे. पुण्यामध्ये असेल, मुंबईमध्ये असेल, या सगळ्या प्रकल्पांमुळं वाहनांच्या रहदारीचं गती जी आहे ही फार संथ गतीने होते. पण अजून एक मला महत्त्वाची गोष्ट सांगितली पाहिजे की आजपर्यंतच्या मुंबईच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठे प्रकल्प महायुतीच्या सरकारनं केले. त्याचं श्रेय अनेक लोक घेतात. काल देखील अनेक लोक टाळं फोडून सांगत होते आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. जे सांगत होते त्यांनी फक्त स्टे देण्याचं काम केलं, बाकी त्यांनी काहीच काम केलं नाही. परंतु त्याच्यानंतर महायुतीचं सरकार आलं. माननीय एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले. आता देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री आहेत. अतिशय वेगानं ही वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीनं पुणे, मुंबई, नागपूर यासारख्या ठिकाणी, इव्हन छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अतिशय मोठमोठे प्रकल्प सुरू आहेत. आणि त्यातला सगळ्यात ऐतिहासिक प्रकल्प जो मुंबईमध्ये झाला तो मुंबई सागरी किनारा रस्ता. अनेक अधिकारी असं सांगतात, अनेक IAS ऑफिसर असं सांगतात की ज्यांची ऑफिसेस बँड्रामध्ये आहेत पण ते राहतात इकडे नरिमन पॉईंटला, पूर्वी त्यांना तिथं पोचायला 1.5 ते पावणे 2 तास लागायचे, पण आता 17 ते 18 मिनिटांमध्ये, जास्तीत जास्त 20 मिनिटांमध्ये ही सगळी लोक बँड्राला पोचू शकतात किंवा बँड्रावरनं इकडे पोचू शकतात. त्याच्यामुळे हीच प्रक्रिया सगळीकडे सुरू आहे, हीच कार्यवाही सगळीकडे सुरू आहे. ज्यावेळी सगळे रस्ते पूर्ण होतील, आता वसई विरारपर्यंत देखील मेट्रो नेण्याचा संकल्प महायुतीच्या सरकारनं केला आहे. अनेक ठिकाणी रिंग रोड सुरू आहेत. या रिंग रोडमुळे देखील शहरातली जी हेवी व्हेकल्स आहेत जी शहरामधनं जी जातात ती रिंग रोडवरनं जाणार आहेत. आणि काही महानगरपालिकांना, नगर विकास खात्यानं, परिवहन विभागानं आणि गृह खात्यानं अशा पद्धतीचे निर्देश दिलेले आहेत की सकाळच्या सत्रामध्ये म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत एकही हेवी व्हेकल
हे रस्त्यावरून फिरता कामा नये अशा पद्धतीचे निर्देश देखील दिलेले आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की वाहनांचा नक्की बोजा हा रस्त्यावर वाढलेला आहे, याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. पण जेव्हा हे सगळे प्रकल्प पूर्ण होतील तेव्हा आपोआप वाहनांची संख्या रस्त्यावरची कमी होईल. आणि दुसरा मुद्दा जो तांबेसाहेबांनी इथे मांडला तो म्हणजे जी कारवाई होते, पोलिसांकडनं कारवाई होते, परिवहन विभागाकडनं कारवाई होते, कधी कधी महसूल विभागाकडनं कारवाई होते आणि त्या कारवाईच्यामुळं ट्रॅफिक जाम होण्याचे देखील प्रसंग अनेक ठिकाणी घडतात. तर त्या संदर्भामध्ये देखील परवा जी बैठक झाली, जी समिती नेमलेली आहे SES गृहांच्या अध्यक्षतेखाली, त्याच्यामध्ये सगळे विषय त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. मी चहलजींना स्वतः त्या ठिकाणी सूचना करेन, या संदर्भातल्या आपल्या ज्या काही भूमिका आहेत त्या स्वतंत्ररित्या त्यांनी ऐकून घ्याव्यात आणि त्याची देखील समावेश त्या पूर्ण कार्यक्रम पत्रिकेमध्ये करावा.